नमस्कार. आज आम्ही हांगासर नवरात्रोत्सव मंडळान आयोजित केल्ल्या पत्रकार परिशदेक सगळे जमलेले आहात. आजच्या ह्या पत्रकार परिशदेक हांव सगळ्या रिपोर्टरांचे तसेच आमच्या मंडळाचे सगळे पदाधिकारी तसेच आमचे सगळे मेंबर यांच्या ह्या पत्रकार परिशदेक स्वागत करतो. आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचे कारण एकच, येणारी नवरात्रोत्सव ज्या नवरात्रोत्सवान आमच्या दुर्गादेवीचे पूजन जातले, तो नवरात्रोत्सव 3 तारखेक जो सुरू जाता तो 11 तारीख पर्यंत चलतलो. आणि ह्या 9 दीस आमच्या मंडळान जे कार्यक्रम जे केल्ले आसात, जे कार्यक्रमाचे आयोजन जे केल्या, ते कार्यक्रमाचे आयोजन आम्ही कशा प्रकारे केला ते आपल्या समोर तुमच्या समोर दवरपा खातीर, सगळ्या जनतेक कळच्या खातीर, दुर्गादेवीच्या सगळ्या भक्तांक कळच्या खातीर आणि ह्या कार्यक्रमांचो सगळ्या नागरिकांनी, सगळ्या भक्तांनी आस्वाद घेवच्या खातीर हे कार्यक्रम आम्ही तुमच्या समोर दवरपाचो आज प्रयत्न करता. दुर्गादेवीची स्थापना, ह्या मंडळाची स्थापना 2008 ह्या वर्सा जाली. तेच्या पयलीं हांगा हरमलान आमी गणेशोत्सव मोठ्या उत्साहान साजरे करताले. आमकां सगळ्यांक अशें दिसलें, थोडेशे आमचे मेंबर्स आहात तांकां अशें दिसलें की हांगासर ह्या गांवांत देवीची स्थापना जावची, दुर्गादेवीचे जो नवरात्रोत्सव आहा तो हांगासर मोठ्या प्रमाणात साजरो जावचो, हे एकच कारण आणि हे एकच उद्देश घेवन आमी ह्या मंडळाची 17 वर्सां पयलीं स्थापना केल्ली. हो आमचो 17वो वर्धापन दिनच म्हणाया आमी. हे 17वें वर्ष आणि ह्या 17व्या वर्सा आमी दर वर्षा प्रमाणेच मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केल्लें आसा. तुमच्या समोर दवरतना म्हाका अत्यानंद जाता की ह्या कार्यक्रमान, ह्या उत्सवान आमी सगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम आसात ते एका थंय आमी साजरे करपाचे प्रयत्न करता. तेतून सगळ्यात पयलीं आमी ह्या देवीचे जे पूजन जाता त्या पूजनान सकाळीं कुंकुमार्चन हो कार्यक्रम दवरलेलो आसा. प्रामुख्यान हांव सगळ्या देवी भक्तांक विनंती करता की ह्या कुंकुमार्चन जो कार्यक्रम आसा तेचो तुमी सगळ्यांनी लाभ घेवचो. हो कार्यक्रम सगळ्यां खातीर दवरलेलो आसा. तो मागीर मेंबर आसो नाल्यार नसो, तेणी येवन हांगासर आमचो जो पुजारी आसता तेचे सहकार्य घेवन देवीचे पूजन म्हणजे कुंकुमार्चन करचें आणि देवीची सेवा करची, ही सगळ्यांक विनंती करता. तशेंच ह्या आमच्या 9 दिसाच्या कार्यक्रमान आमी दर वर्सा किर्तनाचो कार्यक्रम, जेन्ना पासून आमच्या ह्या मंडळाची स्थापना जाली, जेन्ना पासून आमी ह्या देवीचें पूजन करपाक हांगासर हरमलान सुरवात केली, त्या वर्सा पासून आज पर्यंत अखंडीत अशें कीर्तन दर वर्सा चालू आसा. हो कार्यक्रम सांजचो 6:30 सुरू जाता आणि 8:30 पर्यंत चलता. ह्या कार्यक्रमान आमी लांब लांबचे म्हणजे जास्त करून महाराष्ट्रातले, गोव्यातले येता आणि महाराष्ट्रातले जे कीर्तनी बुवा आहा तांकां हांगासर आमंत्रीत करता आणि ते जे कीर्तन सादर करतात तेंचो आस्वाद आमच्या हरमल गांवच्या नागरिकांक दिता. तेच्या नंतर 9 दीस देवी कडेन भजनां जातात, फुगडे जातात आणि रात्रीच्या ज्या कार्यक्रमांनी जे प्रमुख असे कार्यक्रम असतात तेतून मागीर आमचे दशावतारी नाटकां धरा, कॉमेडी नाटकां धरा, देवीच्या समोर दांडिया म्हणा किंवा गायनाचे कार्यक्रम, हे सगळ्या कार्यक्रमाचे आम्ही हांगासर आयोजन करतात. आणि हे कार्यक्रम माझो मित्र सुजय गोकर्णकर हांकां हांव सांगतलो की जे कशा प्रकारचे कार्यक्रम ह्या वर्सा आमी दवरल्यात, हांवें ओवरऑल असो हे आढावो घेतला. हो कार्यक्रम सुरू जाता 3 ऑक्टोबर 2024. कार्यक्रम पत्रिका करतना सामाजीक, सांस्कृतिक आणि हेल्थ विशयाक सुद्धा चड प्रोत्साहन दिवन हे गोष्टी करपाचो प्रयत्न केला मंडळान. हेच्या खातीर जो कार्यक्रम पत्रिका जी कशी तयार केल्या ती थोडोसो आढावो घेवया मेन विशयांकूच. सुरवातीक मुर्तीचे आगमन सौ पुष्पा विलास बर्डे मदलावाडा हे फावटीची उत्सव मंडळ अध्यक्ष हेंच्या घरा कडल्यान वाजत गाजत मिरवणूक आसतली हरमल ग्रामपंचायत हॉल, ज्या जाग्यार आमी मुर्ती पूजन करता. तेच्या उपरांत घटस्थापना, कुंकुमार्चन आणि त्याच्या उपरांत आरती
मागीर 3 संध्याकाळी भजनाचो कार्यक्रम वस्त भजनी मंडळ यांचो कार्यक्रम आसलो भजनाचो. मागीर 6:20 नवबत 6:30 कीर्तन जे आमचे 8 दीस चलतले. जे कीर्तन 6:30 सुरू जाता एक 8:30 पर्यंत हे कीर्तन जाता. हे कीर्तन 6:30 सुरू जातले आणि कीर्तन सादरीकरण करतले हरिभक्तपरायण सौ रोहिणी व्यास पुणे आणि तेका तबला साथ आणि हार्मोनियम मिथिल उल्हास नाईक आणि अंकुश राघव गावडे. मागीर त्याच्या उपरांत 9 दशावत्री नाटक जातले. रांगोळी घातली अंगणी त्यात उभी लक्ष्मी मोरेश्वर पारंपारीक दशावत्री मंडळ मोरे सिंधुदुर्ग. दुसऱ्या दिसा शुक्रवार 4 ऑक्टोबर 2024 सकाळी देवीची पूजा. बरोबर. मागीर तिसरो दीस 3 कार्यक्रम 3 वाजताचो दनपारा कार्यक्रम नवरात्री संगीत रंग ओमकारचारी गायक गायिका दिप्ती गावस आसतले. तशेंच सांजचो रात्रीचो 9 कार्यक्रम आहा तो दांडिया रासरंग रात्री. हो दांडियेन 5-6 सुमार दांडिया ग्रूप येवन आपले सेलिब्रेशन दाखयतले. तेन्ना प्रमुख पावणे आसतले दिलायला मायकल लोबो जी शिवोलीचे आमदार. तसोच तिसरो दीस शनिवार 5 ऑक्टोबर 2024 भजन कीर्तन हे चालूच आसता. त्याच टायमाचेर 6:30 कीर्तन आसतले. तेच्या उपरांत 9 डान्स कॉम्पिटिशन नृत्य स्पर्धा आसतली. मागीर चवथ्या दिसा 6 ऑक्टोबर कीर्तन भजन कुंकुमार्चन हे सगळे ज्या दीस दररोज सगळ्या 7च्या दिसा पासूनच आसतले. आणि त्या दिसा 9 जो मेन कार्यक्रम आसतलो फार्सिकल विनोदी नाटक डायरेक्ट चंद्रा कला चेतना वळवई सादर करते. मागीर 5वा दीस 7 ऑक्टोबर सबंद दिसा खातीर तेच कुंकुमार्चन कीर्तन बी आसतले. तशेंच सांजचो मेन कार्यक्रम आसतलो महिला साठी खास आकर्षण आसा होम मिनिस्टर आणि लायव्ह गरबा. आणि ह्या कार्यक्रमांक गांवचे गांवा भायले देगेच्या गांवांतले जोडी म्हणजे कपल्स ही साथ घेवपाक शकता. ते म्हणजे सहभागी जावपाक शकता त्या कार्यक्रमाक. 6वा दीस मंगळवार 8 ऑक्टोबर स्वर झंकार म्हणजे हो एक कार्यक्रम आहा. जुबेर हुसेन जो फॉरेन रिटर्न्स आणि बरेचशे दिल्ली बीन व्हडल्या सिटींनी करपी गजल आसता वेगळे तरेचे गायन आसता. आणि एका जो टबल जी आसता तो जाकीर हुसेनाचो एक शिष्य आसतलो. आणि अशे तरेन ते रात्री 9 हो कार्यक्रम आसा जुबेर हुसेन स्पेशल कार्यक्रम. आणि मागीर 9 तारखेक 7व्या दिसा सहस्त्र चंद्र दर्शन हे एक वेगळोच कार्यक्रम आसा सन्मानाचो. ज्येष्ठ नागरीक दापत्य म्हणजे जोडे जी गांवांतली 22-23 सिलेक्ट केल्ली जेंच्यांनी समाजा खातीरूय बरेचशें काम करून आपलो संवसार सांबाळीत एक 70-70 एबाव आसलेली जी जोडपी आहात ताचो सन्मान सोहळा आसतलो. तेच्या उपरांत रात्री 9 दशावत्री नाटक आसतलें जे जय हनुमान पारंपारीक दशावत्री नाटक कृष्ण भोजन. मागीर 8वो दीस गुरुवार 10 ऑक्टोबर कीर्तन आणि आरती थाळी स्पर्धा कीर्तन जाल्या उपरांत आसतले. सिंधू गर्जना ढोल ताशांच्या गजरान देवीची हरमल समुद्र किनारी मिरवणूक करून विसर्जन आसतलें असो कार्यक्रम आसतलो. आणि हे कार्यक्रमान सत्यनारायणाची पूजा आसतली. हे फावट पयले म्हणजे ह्याच वर्सा पासून आमी सुरू करता. सोमवारा 10 ती सोमवारा 10 सत्यनारायण पूजा. आणि एक म्हत्वाचो हेल्थ कॅम्प घेवपाचो केला आमी. तो रविवारी आयतारा दीस 5-6 तारखेक आयुर्वेदीक महाविद्यालय गोमंतक आयुर्वेदीक महाविद्यालय शिरोडा हांगासरले डॉक्टर किंवा ज्युनियर डॉक्टर्स येवन हरमल गणेशोत्सव सभागृहान हो एक कार्यक्रम जातलो हेल्थ कॅम्प. ताका लागून जे पेशंट्स किंवा जांकां लाभ घेवपाचो आहा तेंच्यांनी सकाळी
9:30 वाजता हांगासर येवपाचें सभागृहान हरमल. अशें करून हे सगळे सांस्कृतीक सामाजीक कार्यक्रम असं सादरीकरण केलां. जिणें आपली ल्हानपणा वयापासून भुरग्यांक अशी स्ट्रगल करून वयर करता पळय तांकां तेंचो केलो. तशें ह्या वर्सा आमी जी 70 वर्सां 75 वर्सां क्रॉस केल्ली आसा पळय दाम्पत्य ज्येश्ठ दाम्पत्य तेंचो आमी सन्मान सोहळा करतो आनी ताका आमी नांव दिलेलां सहस्रचंद्र दर्शन सोहळा. आनी ताका आमी जो प्राचार्य आपयला पळय तो प्रमोद गणपुले म्हणून हांकां आमी आमंत्रण केलां हें करपाक तांचो सन्मान करपाक. सौ नमिता पिंगे मंडळाची सचिव या नात्याने तुमचे स्वागत करते. शिवाय इथे बसलेल्या माझ्या मंडळींचंही स्वागत करते. भाई सुजयबाईंनी सांगितलंच तुम्हाला की आमचा दिवसभराचा 9 दिवसांचा कार्यक्रम कसा असेल. त्यातल्या त्यात थोडंसं संक्षिप्त असं की आम्ही खूपसे सांस्कृतिक कार्यक्रम दवरले. जसं नाटक आहे, दशावतारी नाटक म्हणा, कॉमेडी नाटक म्हणा, भजनाचा कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम, हे दरवर्षी आमचं ॲज इट इज आहेच. पण त्याचप्रमाणे संजयबाईंनी आम्हाला सांगितलं की महिला वर्ग तुम्हाला काय वेगळं असं सादर करता येईल. या निमित्ताने यावर्षी आम्ही दांडिया आमचा असतोच, पण त्यातल्या त्यात गावातल्या महिला काय सादर करू शकतात. दांडिया ग्रुप हे बाहेरचे येतात, पण आमच्या गावातल्या बायकांसाठी एक केरीचा ग्रुप आयोजित केला आहे, जो गेल्या वर्षीसुद्धा बाई पण भारी अशी मंगळागौर सादर करून गेलेले, खूप अप्रतिम होती ती. तसंच यावर्षी ते एक डान्स प्रोग्राम सादर करणार आहे. हा एक कार्यक्रम झाला. त्याच्या व्यतिरिक्त डान्स कॉम्पिटिशन ठेवले जे ऑल ओव्हर गोवासाठी आहे. स्पेशली 12 ते 20 वयोगट आहे त्याचा. आणि त्यासाठी आमचं निवडणं चालू आहे. जे आमचे ग्रुप मेंबर्स आम्ही सादर केलेले आहेत, प्रत्येकांना जे काम वाटून दिलेलं आहे ते पुढच्या एक तारखेपर्यंत ते फायनलाइज होईल असा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याचबरोबर होम मिनिस्टर जो बायकांना खेळण्यासाठी खूप उत्स्फूर्त असतात, पण लाजिरवाणी गोष्ट कसं जायचं बाहेर, कसं खेळायचं 4 लोकांमध्ये, यासाठी स्पेशली म्हणून एक होम मिनिस्टर हा नवरात्री मंडळाच्या बायकांसाठी स्पेशली आणि गावातल्या इतर प्रत्येक बायकांनी यावं आणि आपणहून प्रतिसाद देऊन आपणहून त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट होऊन मोठ्या संख्येने हा कार्यक्रम करावा. त्यानंतर लाईव्ह गरबा म्हणजे फक्त एक गोव्यातलं असं नाही, महाराष्ट्राबाहेर तुम्ही कुठेही गेलात तर देवीच्या समोर एक गरबा सादर होतो जो आम्ही इथे बाहेरचे ग्रुप आणून सादर करतो. पण आमचे स्वतःचं काय म्हणून इथे भाईंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुरुष वर्गालाही तितकंच प्राधान्य देऊन दोघांनी जोड्यांनी सादर कसा करता येईल असा एक नवीन उपक्रम इथे सादर करतो आहे. त्याच व्यतिरिक्त एक आरती थाळी कॉम्पिटिशन जे सगळ्यांसाठी नवीनच असेल की काय आरती थाळी म्हणजे काय, तर नक्की काय त्याच्यासाठी हे करायचं. ते एक जी डेकोरेशनची थाळी असते ती तुम्ही कशी स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या डोक्याने सजून आणून देवीसमोर ती सादर करता, हा एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहे. बाईने सांगितलंच त्याचप्रमाणे एक छोटे छोटे कार्यक्रम आम्ही फक्त एक उलगडा केला की ते कसे सादर होतील आणि काय होतील. आज आमचं नवरात्र उत्सव 2008 स्थापना जाल्लो तेन्नासून ते आतां पर्यंत किर्तनाचो कार्यक्रम आमच्या उत्सवाक सदांच आसता. आनी यंदा ह्या कार्यक्रमाक सौ हरिभक्त परायण सौ रोहिणी व्यास पुणे हांचो कार्यक्रम आसा. ते किर्तन करतली आनी तांकां साथ दितले आमच्या गांवांतलेच भुरगे तबलाचे आनी तबला साथ आनी संवादिनी साथ हे गांवांतलेच भुरगे दितले. आनी असो हो कार्यक्रम आमचो गांवांतले सगळे लोक येवन भरगच्च उपस्थितीन हो साजरो करतात. आनी हे कार्यक्रमाक उपस्थिती खूब आसतात. आमी खंयी आतां कार्यक्रमाक किर्तनाच्या कार्यक्रमाक गेली जाल्यार थंय पयल्या लोकांची उपस्थिती कमी आसता किर्तनाच्या कार्यक्रमाक. पूण आमच्या ह्या हांगा नवरात्र उत्सव मंडळान भरपूर उपस्थिती आसता लोकांची. हें खूब बरें दिसता. आनी मागीर आमचो किर्तनाचो कार्यक्रम जालो